नाभिकवर्धक संघटना विसरवाडी, नवापूर, खंडवारा व चिंचवाडा तर्फे विसरवाडी गावात मूक मोर्चाचं आयोजन। खमताण तालुका सटाणा येथे 9 वर्षाच्या चिमुकलीवर मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ नाभिक हितवर्धक संघटना विसरवाडी, नवापूर, खंडवारा व चिंचवाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने विसरवाडी गावात भव्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या घटनेने संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी समाज एकवटला। या मूक मोर्चामध्ये नवापूर, चिंचवाडा, खंडवारा व विसरवाडी येथील संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तसेच सर्व समाज बांधवांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावत आपला रोष शांत पण ठाम पद्धतीने व्यक्त केला। मूक मोर्चा ग्रामपंचायत गल्लीपासून सुरू होऊन कुंभार गल्ली, हनुमान मंदिर, मुख्य बाजारपेठ मार्गे विसरवाडी पोलीस स्टेशन येथे पोहोचला। संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढत चिमुकलीला न्याय मिळावा अशी भावना व्यक्त करण्यात आली। पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनाचा विशेष भावनिक क्षण म्हणजे विसरवाडी येथील इयत्ता 6वीतील दिव्या नरेंद्र पवार या चिमुकल्या मुलीने उपस्थितांसमोर निवेदन वाचून दाखवले। तिच्या शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांना ही मागणी शासनापर्यंत पोहोचण्याची विनंती करण्यात आली। मूक मोर्चा म्हणजे केवळ निषेध नसून समाजाने दिलेला एक स्पष्ट इशारा आहे। अशा अमानुष घटनांना आता कोणतीही माफी नाही। दोषींना कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय समाज शांत बसणार नाही अशी भूमिका यावेळी नाभिक हितवर्धक संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील, खंडवारा। हा मोर्चा मूक आहे पण आमचा रोष शांत नाही। खमताणी सटाणा तालुक्यातील नाभिक समाजातील चिमुकल्या मुलीवर झालेले अमानुष अत्याचार क्षम्य नाही। आज प्रश्न एकच आहे, दोषी माहित आहे मग शिक्षा का उशिरा? आम्हाला केवळ दिलासा नको, त्वरित आणि कठोर न्याय हवा आहे। मी स्वतः 8वीची विद्यार्थिनी आहे। आज जर आम्ही मुली सुरक्षित नसू तर उद्याचा भारत कसा सुरक्षित असेल? हा प्रश्न फक्त त्या कुटुंबाचा नाही, हा प्रश्न संपूर्ण समाजाचा आहे। प्रशासनाला स्पष्ट सांगते, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्या आणि असा निकाल द्या की कोणीही मुलीकडे पुन्हा वाईट नजरेने पाहण्याची हिंमत सुद्धा करू नये। आज हा मूक मोर्चा फक्त निषेध नाही, हा इशारा आहे। आज आम्ही शांत आहोत पण न्याय मिळेपर्यंत हा आवाज थांबणार नाही। मुलगी कमजोर नाही, कमकुवत ठरते ती व्यवस्था जी तिला वेळेवर न्याय देत नाही। न्याय हवा आहे, आत्ताच हवा आहे साहेब, न्याय हवा आहे, आत्ताच हवा आहे। त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।